कोजागिरी पौर्णिमा ही काही तासांवर येऊन ठेपली आहे. तर आज आपण कोजागिरी पौर्णिमेला करायचे काही प्रभावी उपाय आहेत ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. हे उपाय तुम्हाला अगदी शीघ्र फलदायी ठरतील. म्हणजेच हे उपाय केल्याने तुम्हाला त्याचा प्रभाव लवकर दिसून येईल. तुमच्या समस्या देखील लवकर मिटतील. आता आपण बघूयात कोणते प्रभावी उपाय आहेत. दरवर्षी दसरा आला की बरोबर 5 दिवसांनी व दिवाळीच्या आधी 15 दिवस अगोदर एक मोठी पौर्णिमा येत असते, जिला आपण कोजागिरी पौर्णिमा असं देखील म्हणतो. कोकणात या पौर्णिमेला नवार्णव पौर्णिमा असं म्हटलं जातं. शरद ऋतूचा प्रारंभ या ऋतूतच होत असतो, म्हणजेच थंडीचे दिवस सुरू होत असतात. म्हणून या पौर्णिमेला शरद पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. त्याचबरोबर अश्विन महिन्यातील ही पौर्णिमा आहे, म्हणून या पौर्णिमेला आपण अश्विन पौर्णिमा असं देखील म्हणू शकतो. कोजागिरी पौर्णिमा ही 28 ऑक्टोबर या दिवशी आहे, म्हणून या दिवशी आपण पौर्णिमेचा उपवास देखील ठेवू शकतो. आपल्या हिंदू धर्मात असं सांगितलं जातं की कोजागिरी पौर्णिमा ही वर्षभरातील सर्वात मोठी व महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते. या कोजागिरी पौर्णिमेचा संबंध थेट लक्ष्मी देवीच्या जन्मापासून ते भगवान श्रीकृष्णांच्या महारास लीलांपर्यंत असल्याचं मानलं जातं. संपूर्ण वर्षभरातून चंद्र एकदाच आपल्या 16 कला दाखवत असतो. असं म्हटलं जातं की चंद्राच्या किरणातून अमृतवृष्टी होते. त्यामुळे या रात्री खीर आणि मसाला दूध हे चंद्राच्या प्रकाशात ठेवले जाते, जेणेकरून प्रत्येकाला अमृतत्व मिळू शकेल. असं मानलं जातं की शरद पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी सर्वाधिक प्रसन्न होत असते आणि दैवी लोकातून ती पृथ्वी तलावर येत असते. जे भक्त या रात्री जागरण करून तिची पूजा करतात त्यांना देवी लक्ष्मीच्या कृपेने धनधान्य वैभव प्राप्त होत असते. म्हणजेच त्यांचे घर धनधान्याने भरून जाते. त्यांच्या आर्थिक समस्या देखील मिटत असतात. कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण काही गोष्टींचा वापर करणार आहोत. या दिवशी आपण आपल्याकडे असेल त्या देवीचा फोटो, मूर्ती असेल त्यावर कपडा टाकून तो झाकायचा आहे. जेव्हा आपण दुधाचा किंवा खिरीचा नैवेद्य दाखवू तेव्हा तो कपडा काढायचा आहे. आता सर्वात पहिला प्रभावी उपाय म्हणजे जो आपल्याला कर्जातून बाहेर पडण्याचा उपाय आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवसाची अशी मान्यता आहे की पृथ्वीवर विहार करताना देवी बघत असते. कोण जागृत आहे, तिच्यासाठी कोण वाट पाहत आहे, कोण जागे आहे, तिची पूजा अर्चना करण्यासाठी कोण आतुर आहे. कोजागिरीचा अर्थ असाच आहे, तो म्हणजे को जागृत आहे, कोण जागे आहे. म्हणूनच आपण या दिवशी पौर्णिमेला जागे राहून लक्ष्मी देवींची उपासना केली पाहिजे. रात्री लक्ष्मीची पूजा केल्याने आपली ऋणातून मुक्ती होत असते. या दिवशी आपण देवीला दुधाचा नैवेद्य दाखवल्यानंतर आपण श्रीसूक्त, कनकधारा स्तोत्र, विष्णू सहस्रनामाचा जप आणि श्रीकृष्णांचा मधुराष्टकमचा पाठ केल्याने आपल्या कर्जातून लवकरात लवकर मुक्ती मिळत असते आणि आपल्यावरील कर्ज लवकर मिटू शकते. दुसरा यानंतरचा उपाय आहे पांढऱ्या शंखांचा उपाय. असे मानले जाते की समुद्र मंथनातून तयार होणारे पांढरे शंख लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि या शंखांनाच माता लक्ष्मी आपला भाऊ मानत असते असे देखील म्हटले गेले आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी लक्ष्मी पूजेमध्ये 5 पांढरे शंख जर तुम्ही लाल कापडात बांधून ठेवले आणि पूजेनंतर हे शंख जर तिजोरी किंवा धनाच्या ठिकाणी ठेवले, यामुळे लक्ष्मी मातेचा कृपा आशीर्वाद आपल्याला नेहमीच राहतो. त्याचबरोबर हे शंख ठेवण्याचे फायदे असेही होतात की आपल्या तिजोरीत धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही. यानंतरचा उपाय असा आहे की आपल्या घरातील मोठ्या अपत्याचे औक्षण करायचे आहे, त्याची पूजा करायची आहे. तो मुलगा असो अथवा मुलगी असो. आणि जर मुलाचं लग्न झालं असेल तर त्या दिवशी मुलाची व सुनेची अश्विनी करायची आहे. अश्विनी म्हणजेच दोघांचे औक्षण करायचे आहे. जर मोठी मुलगी असेल, तिचे लग्न झालेले असेल तर
तिला देखील औक्षण करू शकतात. लग्न झालेल्या मुलीचे व जावयाचे औक्षण या दिवशी करायचे आहे. यामुळे मुलांना कधीही आजारपण वगैरे येणार नाही आणि मोठ्या मुलाला अश्विनी झाल्यावर त्याला घराचा सर्व भार असल्यामुळे तो देखील या गोष्टींमध्ये अधिक पारंगत होईल. त्याला जबाबदारीचे कधीही ओझे वाटणार नाही. यानंतरचा उपाय आहे पानाचा. लक्ष्मी देवीला किंवा तिच्या सर्वच रूपांना पान अतिशय प्रिय आहे. नवरात्रीत देखील पानाचा विडा अवश्य अर्पण करावा. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा पानाचा विडा किंवा मसाला पान देवीच्या पूजेमध्ये जरूर अर्पण करावे आणि स्वतः पण तो खायचा आहे. त्याचबरोबर लक्ष्मी देवीला सुपारी देखील अतिशय प्रिय आहे. सुपारी देखील या दिवशी अर्पण करायची आहे आणि दुसरी एखादी सुपारी आपण फोडून प्रसाद म्हणून खाऊ शकतो. यानंतरचा उपाय म्हणजे शरद पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या तुळशी वृंदावनाच्या तुळशीची पूजा करायची आहे. ज्या घरात तुळशीची पूजा नित्यनियमाने होते त्या घरातील व्यक्तींवर माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहते. या दिवशी तुळशीजवळ तुपाचा दिवा अवश्य लावावा आणि सौभाग्याचं लेणं सुद्धा तुळशी मातेला अर्पण करावं. दुसऱ्या दिवशी या वस्तू एखाद्या गरजू विवाहित स्त्रीला दान करा. असे केल्याने तुमच्या पतीला दीर्घ आयुष्य प्राप्त होते आणि लक्ष्मी देवीची कृपा तुमच्या घरावर नेहमी राहते. यानंतर आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे, तो म्हणजे शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे आणि देवीसमोर दिवा लावताना तो 4 मुखी लावायचा आहे. म्हणजेच त्या निरांजनामध्ये 4 वाती लावायच्या आहेत. या दिव्यामध्ये तुम्ही तेल किंवा तुपाचा कशाचाही वापर करू शकतात. देवीला गुलाबाची फुले अत्यंत प्रिय असल्यामुळे जर तुम्ही गुलाबाचे फूल मिळाले तर ते देखील देवीला अवश्य अर्पण करावे. आणि कोजागिरी पौर्णिमेला पांढऱ्या वस्तूंचे देखील खूप महत्त्व आहे. म्हणजे तुम्ही जर पांढरे वस्त्र परिधान करून देवीची पूजा करू शकाल तर अवश्य करा. पुरुषांनी देखील पांढरा कुर्ता परिधान केला व देवीची पूजा केली तर अतिशय उत्तम होते. देवीला पांढऱ्या रंगाची दुधाची किंवा खोबऱ्याची बर्फी नैवेद्य म्हणून जरूर ठेवा. त्याचबरोबर देवीला अत्तर देखील अतिशय प्रिय आहे. देवीला अत्तर अर्पण करू शकतात. पूजा झाल्यावर तुम्हाला जमल्यास कनकधारा स्तोत्राचे देखील पठण तुम्ही करू शकतात. काही कारणास्तव वाचणे शक्य नसेल तर ऐकले तरीही चालेल. कोजागिरी पौर्णिमा या दिवशी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना काही कारणास्तव नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरणे शक्य झाले नसेल त्यांनी उद्या म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री देवीची ओटी नक्की भरावी. मग तुम्ही नैवेद्य अर्पण केल्यानंतर देखील देवीची ओटी भरू शकतात. या दिवशी एक महत्त्वाचा आणि खूप प्रभावी उपाय म्हणजे तो अतिशय शीघ्र फलदायी उपाय आहे. हा सांगायचा झाला तर या दिवशी चंद्राच्या प्रकाशामध्ये तुम्ही पाण्याने भरलेली बादली ठेवा आणि त्यामध्ये तुरटीचे काही खडे टाकून ठेवा. तुरटी ही लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा कर्जातून बाहेर येण्यासाठी अतिशय प्रभावी उपाय आहे. तुरटीचे शास्त्रांमध्ये देखील अनेक फायदे सांगण्यात आले आहे. या दिवशी तुरटीचे काही खडे टाकून एक भांडे किंवा बादली भरून ती झाकून ठेवा. रात्रभर चांदण्यांचा प्रकाश, चंद्राचा प्रकाश या पाण्यावर पडू द्या आणि दुसऱ्या दिवशी त्या पाण्याने तुम्ही अंघोळ करा. त्यामुळे सुद्धा कर्जातून मुक्त होण्याचा मार्ग मिळेल. तुमचे कर्ज लवकर कमी होईल. या दिवशी करण्याचा अजून एक प्रभावी उपाय म्हणजे तुरटीचा आणि मिठाचा. जर तुम्ही तुमच्या घरात सतत कोणी आजारी असेल, त्यांच्या आजाराचं निधन होत नसेल, या गोष्टीतून तुम्हाला लवकर बाहेर पडायचे असेल, निरोगी करायचे असेल, त्याचबरोबर तुमच्या घरात सतत अशांती राहत असेल, घरात निगेटिव्हिटीचं प्रमाण जास्त असेल तर तुम्ही तुमच्या हॉलमध्ये 1 वाटी मिठाने भरलेली आणि 1 वाटी तुरटीच्या खड्यांनी भरलेली ठेवा आणि ती वाटी पुढच्या पौर्णिमेपर्यंत तशीच ठेवायची आहे. काही कारणांमुळे जर मिठाचं पाणी होऊन गेलं तर त्यामध्ये पुन्हा दुसरं मीठ भरून तुम्ही ठेवू शकतात. पण ही वाटी तुम्हाला वर्षभर तशीच ठेवायची आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या या समस्यांमधून शीघ्र फळ मिळू शकेल आणि तुम्ही तुमच्या समस्यांपासून लवकरात लवकर बाहेर पडाल.
तर कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला ज्या ज्या समस्या असतील त्यांचे उपाय सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. तुम्ही हे उपाय नक्की करून बघा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.